आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय सावंत सर, त्याचबरोबर या विद्यालयातील सर्व आदरणीय गुरुवर्य, बंधू आणि भगिनी, शिक्षक इतर माझे सर्व बंधू, त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आज हा छोटासा परंतु अविस्मरणीय असा हा आपला निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सावंत सरांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं। सर्व बंधू भगिनींनी, आपण सर्व विद्यार्थ्यांनी माझा या ठिकाणी सन्मान केला, याचं मी खरंच त्या ठिकाणी भाग्य समजतो। कारण याच वर्गामध्ये माझा सुद्धा 10वीचा निरोप समारंभ झालेला होता। इथंच आम्हाला शिक्षकांनी 10वीमध्ये निरोप दिला आणि तो दिवस मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आठवला। या ठिकाणी आपण सर्वजण इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। मराठी शाळेतून आपण या ठिकाणी आलात, 10 वर्ष आपण या घरट्यामध्ये वाढलात आणि आता हे घरटं सोडून जाण्याची आपल्याला वेळ आलेली आहे। एका अर्थानं आपल्याला खूप दुःख होतं, परंतु यानंतर पुढं आपल्याला जाणं गरजेचं आहे, आपण गेलं पाहिजे। आणि म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं निरोप दिला जातोय। या ठिकाणी आपण या घरट्यातून बाहेर पडल्यानंतर आपणाला या शिक्षकांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, जे आपल्यावरती संस्कार दिलेले आहेत, जे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, ते सगळं घेऊन आपणाला जीवनाची पुढं वाटचाल करायची आहे। जीवनाची दिशा आपल्याला ठरवायची आहे आणि ती योग्य दिशा आपण ठरवल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी आपल्याला होता येतं आणि आपण त्या दिशेनं सर्वजण जाल, अशा प्रकारची मी अपेक्षा करतो। या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता योग्य दिशा अत्यंत महत्त्वाची असते। तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी सांगणार आहे की एक व्यक्ती बस स्टँडवरती बसलेला असतो, दिवसभर तो एसटीची वाट पाहतो, बसची वाट पाहतो, मात्र त्याला बस काय सापडत नाही। सरते शेवटी संध्याकाळच्या वेळेस त्याला त्या ठिकाणचा एक दुसरा प्रवासी बस स्थानकावरचा की विचारतो की तुम्ही दिवसभर या ठिकाणी बसलेला आहात, तुम्हाला नक्की जायचं आहे कुठं? तर त्यावेळी कोणत्या बसनं तुम्हाला जायचं आहे? त्यावेळी ती व्यक्ती म्हणते की मला कुठं जायची ती बसच माहिती नाही। तसं मग तो व्यक्ती त्या ठिकाणी 1 दिवस काय, 2 दिवस काय, 8 दिवस जरी बसला तरी त्याला ज्या ठिकाणी निश्चित जायचे ती बस सापडू शकणार नाही। म्हणून आपल्याला जीवनामध्ये ज्या ठिकाणी जायचं आहे ती दिशा, ते ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे आणि त्या दिशेनं जर आपण गेलो तर आपल्याला आपल्या यशापर्यंत आपल्याला जाता येतं। त्या ठिकाणी आता आम्ही ज्या वेळी शाळेमध्ये शिकलो त्यावेळीची ना आताची परिस्थिती खूप वेगळी आहे। आता तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण आता खूप मोठं आर्थिक परिवर्तन झालेलं आहे, भौतिक सुविधा आपणा सर्वांना या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला खूप संधी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या संधीचं सोनं आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जीवनामध्ये योग्य ध्येय ठेवा, योग्य अशा प्रकारची दिशा निश्चित करा। त्याचबरोबर आपल्याला जीवनामध्ये मोठ्यांचा आदर आपण केला पाहिजे, थोरा मोठ्यांचा आदर आपण केला पाहिजे, आपल्याकडे नम्रता असली पाहिजे आणि आपल्याकडे खूप मोठा आत्मविश्वास असला पाहिजे। 10वीचा निकाल लागल्यानंतर एक विद्यार्थी आमच्याकडे आला, त्या विद्यार्थ्याने आम्हाला विचारलं की सर, वर्गामध्ये 2रा नंबर कोणाचा आलेला आहे? तर मला आणि सर्वांना आश्चर्य वाटले की हा विद्यार्थी की 2रा नंबर आलाय असं काय विचारतोय। खरं तर जनरली आपण बघतो की सर्वांना उत्सुकता असते की प्रथम क्रमांक कोणाचा आला, मात्र या विद्यार्थ्याने विचारलं की वर्गामध्ये 2रा क्रमांक कोणाचा आलेला आहे। त्यावरती आम्ही त्याला विचारल्यानंतर त्यानं असं तू का प्रश्न विचारला की 1ला नंबर कोणाचा आलेला असं का विचारलं नाही? त्यावेळेस तो म्हटला की सर, माझा 1ला नंबर येणार आहे आणि याची मला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे मी 2रा नंबर विचारला, 1ला नंबर हा माझाच असणार आहे। एवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे आणि आत्मविश्वास असल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये काही कमी पडणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये तुम्ही 10वी पास झाल्यानंतर तुमच्या पुढे अनेक असं दिशा सांगणारे लोक येतील, अनेक मार्ग सांगणारे लोक येतील, मात्र आपल्याला कशाची आवड आहे, आपल्यामध्ये काय कौशल्य आहे, आपल्यामध्ये कोणती क्षमता आहे,
ते आपण स्वतःला आपण ओळखलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण पुढं गेलं पाहिजे. अगदी आपल्याला माहिती आहे की खेळामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केवळ नोकरी हेच ध्येय न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आपलं जीवन यशस्वी करू शकतो. आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र खाशाबा जाधव आपण तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, एक ग्रामीण भागातला एक खेळाडू की ज्यानं ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताचं नेतृत्व केलं होतं. आणि मग असं विचारलं जात नाही की या व्यक्तीकडे संपत्ती किती आहे, गाडी कोणती आहे, किती इस्टेट आहे. तुमचं नाव हे तुमच्या कामावरती ठरतं. आणि म्हणून आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाणार आहात त्या क्षेत्रापासून मनापासून तुम्ही प्रयत्न करत राहा, आपल्याला भरपूर यश मिळेल. आता आपण बघतोय आपण एवढी स्पर्धा जरी असली तरी संधी सुद्धा तुम्हाला खूप उपलब्ध होणार आहेत. आणि त्या संधी मी जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण ते क्षेत्र निवडून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपलं आरोग्य चांगलं ठेवा, कारण आजच्या काळामध्ये आपलं आरोग्यही चांगलं, आरोग्य ही खूप मोठी धनसंपदा आहे आपली आणि ते आपण टिकवलं पाहिजे. छोट्या छोट्या मुलांना आज शुगर सारखे आजार होतात, ब्लड प्रेशर सारखे आजार होतात. आपण आनंदी राहिलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण येणाऱ्या संकटाला, प्रत्येक गोष्टीला मार्ग असतात, पर्याय असतात, ते पर्याय आपण शोधून आपलं आरोग्य चांगलं ठेवा. पुढल्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आपल्या आईवडिलांचा आदर करा. आपला देश, आपलं राष्ट्र या सगळ्यांचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी आपण आहोत ते कर्तव्य आपण प्रामाणिकपणानं पार पाडलं पाहिजे. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आता येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर यश मिळणार आहे याची खात्री आहे, कारण आपलं गाव, आपली शाळा ही तालुक्यात नव्हे जिल्ह्यामध्ये या शाळेचा नावलौकिक आहे आणि तो नावलौकिक तुम्ही वाढवणार आहात याची मला खात्री वाटते. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हा सर्वांना चांगलं यश मिळो, पुढचं भावी आयुष्य तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावो अशा प्रकारच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.